into the periodic classification of elements. In our previous class, we were seeing that the valency trend as well as how this valency becomes to be changes according to that of the periods as well as into the same group. This valency of the elements becomes the same. या प्रकारातील असणारा ट्रेंड आपण यापूर्वी पाहिला. मग आता अशा प्रकारातील असणाऱ्या या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये जे काही मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सचं जे क्लासिफिकेशन करण्यात आलं, मग त्याच्या आधारेच आपण आणखी खूप वेगवेगळ्या प्रकारातील असणारे ट्रेंड आपल्याला पाहता येऊ शकतात. जसं की एक प्रकारातील असणारा ट्रेंड आहे दॅट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द ॲटॉमिक साईज इज देअर. म्हणजे या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यात आलेलं आहे, मग त्या एलिमेंटच्या ॲटमची ॲटॉमिक साईज ती नेमकी कशा प्रकारे सांगता येऊ शकते. इन टू द प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे 9th क्लासमध्ये आपण हे बघितलं की साईज असेल किंवा व्हॉल्यूम असेल मॅटर्स, इट बिकम्स अ फंडामेंटल टाईप ऑफ द प्रॉपर्टी. ती काय आहे तर एक प्रकारची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मग जर समजा ती फंडामेंटल अशा प्रकारची जर प्रॉपर्टी जर असेल तर मग ॲटमची सुद्धा किंवा एलिमेंटची सुद्धा एक प्रकारातील असणारी फंडामेंटल प्रॉपर्टी काय असली पाहिजे, मूलभूत अशा प्रकारातील असणारी प्रॉपर्टी काय असली पाहिजे तर ॲटॉमिक साईज असली पाहिजे. मग याच्यासाठी या ठिकाणामध्ये आपण ॲटॉमिक साईज या प्रकारातील असणारं नेचर त्या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायचं. मग ते पिरियड वाईज कशा प्रकारे चेंज होत जातं किंवा इंटू द सेम ग्रुप त्याच्यावरती देखील त्याचा कशा प्रकारातील असणारा परिणाम होतो आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारातील असणारा ट्रेंड देखील त्या ठिकाणामध्ये आपल्याला पाहता येतो किंवा ग्रेड आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहता येतो. तेच आपल्याला आता या प्रकारच्या ॲटॉमिक साईजच्या आधारे आपल्याला पाहायचं. आता ॲटॉमिक साईज म्हणजे नेमकं काय, कशावरती आधारित आपण ही ॲटॉमिक साईज त्या ठिकाणामध्ये सांगितली पाहिजे किंवा ती त्या ठिकाणामध्ये एक्सप्लेन केली पाहिजे. तर साधारणतः त्या ठिकाणामध्ये atomic size which becomes getting to be determined by, नीट लक्षात घ्या, atomic size is determined by using atomic radius. आता atomic size ही कशावरती डिपेंड असते किंवा ती डिटरमाइन केली जाते हे नीट लक्षात घ्या. तर atomic size ही atomic radius वरती अवलंबून असते हे लक्षात ठेवा. मग atomic radius म्हणजे नेमकं काय, यू नो दॅट व्हेरी वेल. तर आता आपल्याला हे माहिती आहे की या प्रकारातील असणारी ॲटॉमिक रेडियस जर आपल्याला सांगायची जर झाली तर आपल्याला काय बरं माहिती आहे तर ॲटमचा जो एक प्रकारातील असणारा आकार इट बिकम्स नथिंग बट टू दॅट ऑफ द स्फेरिकल. ॲटमचा आकार आपल्याला कसं सांगितलेला आहे तर तो स्फेरिकल सांगितलेला आहे. मग या प्रकारातील असणाऱ्या या न्यूक्लियस पासून ते जे काही असणार न्यूक्लियस पासून ते आउटर मोस्ट शेल. आता मी या ठिकाणामध्ये काय केलंय तर फक्त दोनच अशा प्रकारचे शेल घेतलेले आहेत. मग एखाद्या प्रकारच्या ॲटम मध्ये जर एकूण 3 शेल असतील तर एखाद्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये जर एकूण किती शेल असतील तर 3 शेल असतील तर मग त्या ठिकाणामध्ये देखील न्यूक्लियस पासून ते या प्रकारातील असणाऱ्या आउटर मोस्ट शेल पर्यंतचं जे प्रकारचं अंतर असतं इट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द ॲटॉमिक रेडियस. मग आता या ठिकाणामध्ये ॲटॉमिक रेडियस तर या प्रकारातील असणारं नेचर आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकतं. नेमकं काय आहे रेडियस तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग ॲटमची रेडियस आहे, मग ॲटमची रेडियस न्यूक्लियस पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचं असणारं अंतर म्हणजे द डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल इट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द ॲटॉमिक रेडियस. दिस ॲटॉमिक रेडियस इज अ मेजर्ड. तर ही ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणामध्ये कशामध्ये मेजर केली जाते किंवा कोणत्या प्रकारातील असणाऱ्या युनिटमध्ये मेजर केली जात असते. दिस ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड इनटू दॅट ऑफ द पिकोमीटर. कशामध्ये मेजर केली जात असते ही तर पिकोमीटर मध्ये मेजर केली जात असते. त्याला आपण पीएम असं लिहितो इन अ शॉर्ट. ओके. मग आता 1 या प्रकारातील असणार 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ -12 काय असतात तर या प्रकारातील असणारे हे मीटर असतात. म्हणजे एका मीटरचा जवळपास त्या ठिकाणामध्ये 12वा अशा प्रकारचा भाग म्हणजे 1 पिकोमीटर असतो. इट इज द व्हेरी व्हेरी स्मॉलेस्ट टाइप ऑफ द युनिट इज देअर.
मग अशा प्रकारातील असणारं हे जे काही ऍटम जे आहे आपल्याला एक माहित आहे किंवा आपण मागच्या वर्षी देखील हे बघितलं की आपण जर समजा दोन बोटांच्या चिमटीमध्ये जर समजा एखाद्या प्रकारचा पेपर जर धरला तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1 मिलियन एवढ्या प्रमाणामध्ये ऍटम समाविष्ट होऊ शकतात. म्हणजे एक ऍटम किती लहान असेल हे आपल्या लक्षात येऊ शकतं. मग आता या प्रकारातील असणारा ऍटॉमिक रेडियस ज्या एखाद्या प्रकारच्या ऍटमच्या किंवा ज्या एखाद्या प्रकारच्या एलिमेंटच्या ऍटमची काय असेल तर ती ग्रेटर असेल तर तेवढा तो ऍटम त्या ठिकाणामध्ये कसा असेल तर मोठा असेल. मग आपण जर समजा या प्रकारातील असणार म्हणजे आता समजा एखाद्या प्रकारातील असणारा हा जो काही ऍटम आता जसं की ऑक्सिजनचा ऍटम जे प्रकारातील असणारी ऍटॉमिक रेडियस किती आहे तर 66 पिकोमीटर आहे. आणि ते जर समजा आपण या ठिकाणामध्ये लिथियमचा जर ऍटम जर बघितला तर या लिथियमच्या ऍटमची जे प्रकारातील असणारी ही जी काही रेडियस जी आहे तर ही रेडियस किती पिकोमीटर आहे तर 152 अशा प्रकारातील असणारी त्याची रेडियस आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसून येते. मग आता नेमकं कोणत्या प्रकारातील असणारा ऍटम हा त्या ठिकाणामध्ये आपल्याला मोठा दिसेल सहजपणे आपण त्या प्रकारातील असणार ऑक्सिजनचा जर बघितला तर ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आपल्याला त्या ठिकाणामध्ये किती दिसून येतोय तर तो 8 आहे. आणि ते जर आपण समजा त्या ठिकाणामध्ये लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे तर तो 3 आहे. मग या प्रकारातील असणारे हे जे काही ऍटॉमिक नेचर जे आहे तर हे ऍटॉमिक नेचर त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय सांगतं तर लिथियमचा ऍटॉमिक नंबर म्हणजे लागलीच या ठिकाणातून आपण सांगणार की लिथियमची ऍटॉमिक साईज कशी आहे तर लहान आहे. परंतु ऍक्च्युअली जेव्हा आपण या प्रकारातील असणारी ऍटॉमिक साईज या ऍटॉमिक रेडियसच्या बाबतीतून आपण त्या ठिकाणामध्ये पाहतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की लिथियमची ऍटॉमिक साईज ही ऑक्सिजन पेक्षा कशी आहे रे तर ती त्या ठिकाणामध्ये ग्रेटर आहे. आणि ऑक्सिजनचा ऍटम हा त्या ठिकाणामध्ये लिथियम पेक्षा कसा आहे रे तर तो लहान आहे. व्हाय दिस बिकम्स टू बी ऑकर हे असं नेमकं का होतंय तर याच्याही पाठीमागे एक प्रकाराचं असणारं कारण असतं आणि ते कारण म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचं तेच आपल्याला आता या ठिकाणामध्ये पाहायचं. हा भाग लक्षात आलेला जर असेल तर नीट लक्षात घ्या. मी आणखीन एकदा सांगतोय की ऍटॉमिक रेडियस ही ऍटॉमिक नंबर वरती अवलंबून नाही तर ती ऍटॉमिक या प्रकारातील असणाऱ्या रेडियस ही प्रामुख्यानं इतर काही प्रकारच्या फॅक्टरवरती अवलंबून आहे. आणि ऍटॉमिक साईज जी असते तर ती देखील ऍटॉमिक नंबरवरती अवलंबून नसून ती त्या ठिकाणामध्ये कशावरती अवलंबून आहे तर ऍटॉमिक रेडियसवरती अवलंबून आहे. मग आता अशा प्रकारातील असणारा ऑक्सिजनची ऍटॉमिक साईज ही या प्रकारातील असणाऱ्या लिथियम पेक्षा देखील त्या ठिकाणामध्ये का बरं ग्रेटर आहे याचा आपल्याला या ठिकाणामध्ये विचार करायचा. मग आता या ठिकाणामध्ये जेव्हा आपण पाहतो वी नो दॅट व्हेरी वेल कन्सेप्ट व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. वी नो दॅट व्हेरी वेल इनटू द न्यूक्लियस देयर इज द प्रेझन्स ऑफ आता या ठिकाणामध्ये ऍटमच्या या सेंटरमध्ये न्यूक्लियसमध्ये जे काही एकूण प्रोटॉन्स आहेत आता आपण समजा या ठिकाणामध्ये लिथियमचा ऍटम आपण विचारामध्ये घेऊ. लिथियमच्या ऍटमच्या सेंटरमध्ये एकूण किती प्रोटॉन असणार आहे तर एकूण 3 प्रोटॉन असणार. ओके ॲज अ रिझल्ट ऑफ दिस वन ऍटम ऑफ द लिथियम having the nucleus becomes to be consist of 3 positive charges. Is that okay? Now its electronic configuration. आता आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. म्हणजे लिथियमच्या ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. आता लिथियमच्या ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघायचं झालं तर into the first shell there is the presence of the 2 electron and into the second shell there is the presence of the only 1 electron. Is that okay? As a result of this one, now the nucleus having the that is the 3 different positive charges are there. मग आता या प्रकारातील असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जेस हे काय करतात तर या 2 इलेक्ट्रॉनला जास्तीत जास्त स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. Because that the 2 electrons becomes the more having the attractive pull by that of the such type of that the nucleus. While this electron that becomes having the shell having the more accommodation power, but that the electron is only one, and due to this one that the nucleus becomes to be lesser type of the pull to such type of that the electron. As a result of this one, this second shell
तर ही सेकंड शेल जी असते तर ही सेकंड शेल काय होते तर ती थोडीशी दूर अंतरावरती जाते and due to this one when it becomes to be moves far away from the nucleus at that time that is we know that very well atomic radius become getting to be increases परंतु ते जर समजा आपण त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणार आता या लिथियमच्या नंतरचा जो एक प्रकारातील असणार बेरिलियम जर आपण बघितला या बेरिलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये म्हणजे आता त्या ठिकाणामध्ये काय होणार पहा बेरिलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये म्हणजे जे काय असणार या ठिकाणामध्ये आता लिथियमचा ऍटम मधून आपण काय घेतला तर बेरिलियम घेतला मग बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 4 म्हणजे त्याच्या न्यूक्लियस मध्ये ऍट अ टाइम एक इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्या न्यूक्लियस मध्ये ऍट अ टाइम एक प्रोटॉन आणि त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन वाढणार मग ड्यू टू दिस वन यामुळे त्या ठिकाणामध्ये काय होतं तर हा जो न्यूक्लियस जो आहे तर हा न्यूक्लियस त्या ठिकाणामध्ये काय करतो तर याही इलेक्ट्रॉनवरती आणि याही इलेक्ट्रॉनवरती त्या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणारा मोर अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतो म्हणजे जसजसं त्या ठिकाणामध्ये या प्रकारच्या न्यूक्लियसवरचा एक चार्ज वाढला की आपोआप एक इलेक्ट्रॉन वाढणार त्यामुळे आउटर मोस्ट शेल वरती म्हणजे सेकंड शेल वरती त्या ठिकाणामध्ये काय होणार तर एक प्रकारचा अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढणार मग आता तसंच त्या ठिकाणामध्ये बोरॉनचा जर आपण विचार जर केला म्हणजे आता बोरॉनचा या ठिकाणामध्ये जो काही ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो ॲटॉमिक नंबर किती आहे तर 5 आहे मग आता आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन वाढणार त्याच्या न्यूक्लियस मध्ये देखील एक प्रोटॉन वाढणार मग आता जर आपण बोरॉनचा जर ॲटॉमिक साइज जर बघितली तर ती त्या ठिकाणामध्ये त्याची ॲटॉमिक रेडियस किती आहे 81 पिकोमीटर एवढ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजेच आता काय झालं तर लिथियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन असताना त्याची ॲटॉमिक रेडियस किती होती तर 152 होती आणि या ठिकाणामध्ये बोरॉनची मात्रा किती आहे तर 88 पिकोमीटर आहे मग आता 152 मोठं की 88 मोठं तर जे काय असणार साहजिकच आहे लिथियमची ॲटॉमिक साइज कशी आहे तर ती ग्रेटर आहे आणि तेच जर आपण बोरॉनची जर बघितली तर ती किती आहे 88 आहे मग त्याच्यानंतरचा जो एक प्रकारातील असणार आपण कार्बन जर बघितला तर कार्बनच्या तर त्या ठिकाणामध्ये कार्बनकडे एकूण 6 अशा प्रकारातील असणारे प्रोटॉन आहेत as a result of this one in its outermost shell there is the presence of the 4 electrons are there एकूण त्याच्या या प्रकारातील असणाऱ्या ॲटम मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन झालेले आता तर 4 झाले आणि ड्यू टू दिस वन म्हणून मग त्याची जे प्रकारातील असणारी ॲटॉमिक रेडियस किती बनते 77 पिकोमीटर बनते म्हणजे थोडक्यात जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जात राहतो कोणाच्या तर मॉडर्न पिरियडिक टेबलच्या अकॉर्डिंग टू दॅट ऑफ द पिरियडिकली ॲट दॅट टाइम द ॲटॉमिक साइज वेदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस म्हणजे आपल्याला सहजपणे लक्षात येतं लिथियमचा 152 आहे तर त्याच ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारा बेरिलियमचा याच ठिकाणामध्ये 111 येतो तर त्याच ठिकाणामध्ये एक असणारा बोरॉन आहे त्या ठिकाणामध्ये 88 येतो तर कार्बनचा किती आहे तर 77 पिकोमीटर एवढ्या प्रमाणामध्ये ॲटॉमिक रेडियस आहे म्हणजे जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जात राहता मॉडर्न पिरियडिक टेबलच्या तसं त्या ठिकाणामध्ये काय कमी होत जाणार आहे तर ॲटॉमिक साइज ही डिक्रीज होत जाणार आणि हे फक्त आणि फक्त कशामुळे घडत राहतं तर जसं नीट आहे का आणखीन एकदा सांगतोय जसं या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनची संख्या वाढत राहते तसतसं आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या देखील वाढत राहते and due to this one that the nuclear pole becomes getting to be attracted towards the nucleus and due to this one the outermost shell becomes getting to be passes or more closer towards the nucleus and due to this atomic radius becomes getting to be decreases as the atomic radius decreases then the atomic size ultimately decreases is that okay now when we goes जेव्हा आपण या ठिकाणामध्ये into the same group त्याच ग्रुपचा जर आपण विचार जर केला तर आता लिथियम कडे किंवा हायड्रोजन कडे फक्त आणि फक्त हायड्रोजन ज्याचा की ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि ज्याला फक्त आणि फक्त काय असेल तर एकच शेल असेल आणि ते जर आपण समजा लिथियम कडे एकूण किती शेल आहेत तर 2 शेल आहेत ते जर आपण समजा त्या ठिकाणामध्ये या प्रकारात असणार नेक्स्ट कशा प्रकारचा सोडियम आहे सोडियम कडे एकूण त्या ठिकाणामध्ये एकूण किती शेल आहेत तर एकूण 3 शेल आहेत
यावरून आपल्याला काय लक्षात येतं, जसजसं तुम्ही टॉप कडून बॉटम कडे जात राहता तसतसं एका शेलचं ऍडिशन होत राहतं, एका शेलचं ऍडिशन होत राहतं. अँड ड्यू टू दिस वन, मग आता एका शेलचं ऍडिशन झालं की आपोआपच त्या ठिकाणामध्ये काय होणार आहे, तर ऍटॉमिक रेडियस वाढत जाणार आणि ऍटॉमिक रेडियस वाढत गेल्या कारणानं त्या ठिकाणामध्ये ऍटॉमिक साईज देखील वाढत राहणार. म्हणजे तुमचं स्टेटमेंट आता काय असलं पाहिजे, व्हेन वी गोज फ्रॉम टॉप टू द बॉटम of the modern periodic table, the atomic size ultimately increases because the addition of one shell into the same atomic size. Okay. While when we goes from left towards the right through the periodic table, at that time one electron is added into the same shell. Due to this, the nuclear pull becomes greater to the outermost shell electron, and due to this one, the outermost shell become getting to be attracted towards the nucleus, and due to this one, from left to the right, the atomic size become getting to be decreases.